राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय. नेमकं काय ट्विट आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, थेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तुम्ही एक ट्विट केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय. काय नेमकं या ट्विटच्या माध्यमातून आपल्याला सुचवायचं आहे? असं की 3 राज्याच्या निवडणुका झाल्यानंतर, अर्थातच त्या जिंकल्यानंतर BJPच्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रचंड आत्मविश्वास आला. त्याला एक बूस्ट मिळाला आणि ह्या बूस्ट नंतर महाराष्ट्राच्या राजकीय कार्यकर्त्यांमध्ये BJPच्या एक मत तयार होताना दिसतंय की आपण कशाला कोणाचा आधार घ्यायचा. आपल्या फोडाफोडीमुळे एक तर जनता नाराज आहे. आपण पक्ष फोडतो आणि सत्ता स्थापन करतो असं जनतेचं मत आहे. त्याच्यापेक्षा जनता जर आपल्यावर प्रेम करते, जनता जर आपल्या वैचारिक आधारावरती विश्वास ठेवते, तर मग आपण कशासाठी हे सगळं करायचं असं एक मत व्यक्त होतंय. आणि ते सगळी म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात व्यक्त होते. आणि कोर वोटरला सोडून पक्ष जिवंत राहत नाहीत. त्यांचा कोर वोटर नाराज असेल तर भाजप ही रिस्क घेणार नाही. पुण्याच्या निवडणुकीत ते दिसलं की कोर वोटर नाराज होता म्हणून वर्षानुवर्ष जिंकणारी सीट कसब्याची गेली ना. हु इज गंगेकर विचारणाऱ्याला उत्तर दिलं ना पुणेकरांना, ही इज गंगेकर. एकीकडं तुमचं हे ट्विट आणि दुसरीकडं अशी देखील एक चर्चा सुरू आहे राजकीय वर्तुळामध्ये की एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये असणारे जे खासदार आहेत ते आगामी लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या कमळाच्या चिन्हावर लढवणार अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे. काही दिवसांपूर्वी स्वतः त्यांचे जे सध्याचे शिक्षण मंत्री आहेत त्यांना असं स्पष्ट केलं होतं की मोदींना जर पंतप्रधान करायचं असेल तर प्रसंगी आम्ही कमळाच्या चिन्हावर लढू. आता तेच बोलतायत तर मला कशाला बोलायला लावतंय. माझ्यापेक्षा काय वेगळं आहे का त्यांचं? म्हणजे माझ्या ट्विटच्या आधीच त्यांनी बोलून दाखवलंय. म्हणजे मी उशिरा ट्विट केलंय. तुमच्या पक्षातून काही लोक दुसरीकडे गेली, दुसरा गट तयार केला, त्यांच्याकडे कसं बघताय ह्या निमित्तानं? ते काय करतील ह्याचा मला अंदाज नाही. सातत्यानं तर चर्चा समोर येते अजित पवार मुख्यमंत्री होणार. झालं तर आनंद होईल ना. एकेकाळी आमच्या सहकारी होते. राजकीय वैमनस्य नसतं, वैचारिक मतभेद असतात. राजकारणात हे समजून घ्यायचं असतं की तुझं आणि माझं वैर नाही आहे, काय शेतीचं भांडण नाही आहे, काय बांधाचं भांडण नाही आहे. आणि माझा विचार तर तसा कधीच नसतो. मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा प्रत्येक पक्षाच्या आमदाराला विचारा. पण आम्हाला निधी देताना मात्र तुम्ही आमच्याबरोबर आला नाहीत, अद्दलच घडवतो अशा पद्धतीने आम्हाला वागवण्यात आलं. आम्हाला 1 रुपयाही निधी देण्यात नाही आला. ह्याचं दुःख आम्हाला होणार ना. आम्ही निधी काय आमच्या स्वतःसाठी मागत नाही. आम्ही निधी आमच्या मतदारांसाठी मागतो. 80 हजार मतांची आघाडी देणं आमचा मतदार, ह्याला तुम्ही वंचित ठेवता. तुमच्या मनात एक इरादा आहे की जितेंद्र आव्हाडला ह्याच्यातनं या परिस्थितीत आणून कसाही पाडला पाहिजेत. तुम्ही पाडणं का न पाडणं हे तुमच्या हातात नाही, हे कळव्या मुंबऱ्याच्या मतदारांच्या हातात आहे. आणि असं कोतं राजकारण कराल तर आमच्या लोकांना नक्की कळेल की हे लोक जितेंद्र आव्हाडला अडचणीत आणतायत. आणि अडचणीत मतदार नेहमी आपल्या आमदाराबरोबर उभा राहतो, कारण का तो आमदार 5 वर्ष त्यांच्याबरोबर उभा राहिलेला असतो. 3 दिवसांपूर्वी आपण पत्र लिहिलं होतं विरोधी पक्षांना मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी याच मुद्द्यावरून, पण तुम्हाला वेळच मिळाली नाही. वेळ मिळाली पण लॉबीत, म्हणजे विरोधी पक्षांची लायकी लॉबीत भेटण्याची आहे. दुर्दैवी अवस्था आहे महाराष्ट्राच्या लोकशाहीची की ज्यांनी 40 वर्ष विधानसभेत काढली आहेत, त्याच्यातली 20 वर्ष मंत्रिपदावर काढली आहेत, त्या लोकांना निरोप आला की लॉबीत येऊन भेटा. लॉबी ही काय चर्चेची जागा आहे? म्हणजे विरोधी पक्षाचं मन किती खच्ची करायचं, विरोधी पक्षांना कशी त्यांची लायकी दाखवायची, म्हणजे जी एका प्रकारची नीच मानसिकता, असं नाही चालत. राजकारणामध्ये विरोधी पक्षाला सन्मानाने वागवावं हे गणित आहे. मी नेहमी सांगतो एक उदाहरण की जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते आणि अटल बिहारी आजारी पडले होते,
हे राजीव गांधींना समजल्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही अमेरिकेला का नाही जात. तर त्यांनी सांगितलं माझ्या खिशात पैसे नाहीत. त्या क्षणी एक शिष्टमंडळ जे UNOला जाणार होतं त्या शिष्टमंडळाचं नेतृत्वच त्यांनी अटल बिहारींना करायला सांगितलं. अटल बिहारींना अमेरिकेला पाठवलं. त्या शिष्टमंडळातर्फे भारताचं शिष्टमंडळ हे विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी, विरोधी पक्षातले एक नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली गेलं. UNOमध्ये उपस्थित राहिलं. UNOचं बैठक झाल्यानंतर अटल बिहारी मागे थांबले. त्यांचं पूर्ण ऑपरेशन करून त्यांना नवीन जीवन प्राप्त करून दिलं. ही काँग्रेसची संस्कृती, हे राजकारण आहे. आणि हे मी नाही म्हणत आहे, हे तुम्ही अटल बिहारी वाजपेयींच्या भाषणात आहे. राजीव गांधी मेल्यानंतर डोळ्यात पाणी होतं अटल बिहारींच्या. सर, तुम्ही एकीकडे म्हणताय की तुम्हाला निधी दिलेला नाही आहे विरोधी पक्षाला, तुमच्यावर कुठेतरी अन्याय होत आहे, पण दुसरीकडे अशी देखील एक चर्चा आहे की काही नेत्यांना, मोठ्या वरिष्ठ नेत्यांना तर निधी दिला. मला त्याच्याबद्दल काही बोलायचंच नाही. फक्त आपण जेव्हा एक असतो तेव्हा निर्णय एक झाला पाहिजे. आपल्या बरोबरच्याला मिळालेलं नाही. म्हणजे समजा मी बसलोय आणि तुम्ही बसलेत आणि मी जेवायला बसलो आणि तुम्हाला काही दिलंच नाही, तर हे माणुसकीला शोभणारं नाही. तुम्ही मी आणि एकाच टेबलावर बसलो आणि तुम्ही भरपेट जेवणाचा आस्वाद घेताय आणि मी मात्र उपाशी का इथे बघतोय, तुम्हाला मला काय मिळतं का, बरोबर नाही. महाविकास आघाडीचे बरेच दिवस झालं तुमची भेट अशी झाली नाही, मिटिंग झालेली नाही आहे. प्रामुख्याने हा मुद्दा आगामी बैठकीत येईल का, की काही लोक जाणीवपूर्वक मुद्दा काढणार नाही काय? हा मुद्दा मतदारसंघातल्या लोकांना माहिती आहे की हे सरकार जितेंद्र आव्हाडला त्रास देते. पोलीस खटले टाकतायत, पोलीस केसेस टाकतायत, नको तिथे जितेंद्र आव्हाडच्या फायली अडवल्या जात आहेत. महानगरपालिकेत दादागिरी केली जाते. अनधिकृत बिल्डिंगचा पाऊस आहे आमच्या पाऊस. तुमचं नाव घेऊन तर म्हटले असं काही नाहीये म्हणून आणि कारवाई केली जाते असं म्हणालेत. कालच म्हणालेत जितेंद्र आव्हाड. मी तुमच्यासमोर फोन केला की नाही आयुक्तांना. आता आयुक्त खाली काय करतात ते बघायला पाहिजे ना. त्यांनी नुसता फोन केला आणि आयुक्तांनी केलंच नाही काय, तर तेच तो प्रश्न मी विचारणार होतो की समजा आयुक्तांनीच केलं नाही तर मग तुम्ही काय कराल? कारण का आयुक्त फोन नाकारू शकत नाही. हा फोन माझ्यासमोर झालाय. आयुक्तांना जे काही सांगितलंय ते माझ्या समोर सांगितलंय. एवढंही सांगितलंय की त्या अधिकाऱ्यांना जेलमध्ये पाठवण्याची सोय करा, त्या अधिकाऱ्यांवरती जबाबदारी फिक्स करा आणि त्यांना जेलमध्ये पाठवा, पण अनधिकृत बांधकामं थांबवा. माझ्यासमोर सांगितलंय मुख्यमंत्र्यांनी. आणि मुख्यमंत्री इतकं खोटं बोलू शकत नाही. मी एकनाथ शिंदेना फार पूर्वीपासून होतं. ठीक आहे, त्यांचा स्वभाव थोडा फरक पडला असेल, पण असे ते इतके खोटं बोलू शकत नाहीत की माझ्यासमोर एक फोन आणि नंतर जाऊ द्या तो फोन विसरून जा असं सांगणाऱ्यातला ते माणूस नाही आहे. राम मंदिराचं पुढच्या महिन्यामध्ये मुख्य पंतप्रधान आणि सगळ्या वरिष्ठांच्या हस्ते तिथं संपूर्ण शिष्टमंडळ येणार आहे, त्याचं उद्घाटन होणार आहे. अशा वेळी काँग्रेसमधल्या 2 वरिष्ठ नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं, मात्र उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्यात आलेलं नाही अशा पद्धतीची माहिती. एक गोष्ट, राम ही तुमची कोणाची पर्सनल प्रॉपर्टी असं जर कोणाला वाटत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. मन में बसे राम अशी भारताची अवस्था आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम अशी भारताची अवस्था आहे. राम ही कोणाची पर्सनल प्रॉपर्टी नाही आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम ह्याच्यातच सगळं आलं. तुम्ही त्याला पर्सनल प्रॉपर्टी बनवून तो राम आमचा मोनोपॉली आयटम आहे आणि तो आम्ही निवडणुकीला बाहेर काढू, असं जे काय अनेक वर्षांपासून भारतामध्ये सुरू आहे. 70 सालानंतर पहिले गंगाजलाचं मिरवणूक निघते, मग विटांची मिरवणूक निघते, मग मंदिर बांधायला पैसे जमा करा त्याची निवडणूक निघते, मग त्या मंदिरात तुमची माती टाकायला लावा त्याची मिरवणूक निघते. म्हणजे रामाचा बाजार मांडलाय. राम हा बाजार मांडण्याची वस्तू नाही आहे. राम हे पूजनीय आहेत. त्यांच्यावर श्रद्धा आहे लोकांची. त्या श्रद्धेचा राजकीय हितासाठी फायदा करून घेणं हे कितपत योग्य आहे मला माहित नाही. सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. सध्या जे काही सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे ते कुठेतरी रामाचा वापर करून घेतला जातोय राजकीय हेतूसाठी, अशा पद्धतीची टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे. कॅमेरामन प्रशांत माने, निलेश पुदावले, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.